स्टार्टिंग प्राइस आहे 1450 रुपये. अच्छा, मडक्यातलं चिकन, सुकं चिकन आहे हे, गावरान चिकन आहे काय? अच्छा, पांढरा असा. अच्छा, ही 1200 रुपयाला. मटणाचं आहे काय? मासवडी आहे बघा, ही मासवडी प्लेट आहे पूर्ण. मिक्स व्हेजिटेबल, जिरा राईस आहे, भरली भेंडी आहे, वांग्याचं भरीत. अच्छा, या अंगाची मालिश करण्यासाठी आहे काय? आणि 70 100 150 किती आहे स्वतःने. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलो आहे माणदेशी महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे नरे पार्कच्या मैदानात चालू आहे. इकडे तुम्हाला आहे ना दोन्ही स्टेशन जवळ आहे. परेड स्टेशनपासून पण तुम्ही येऊ शकतात आणि करी रोड स्टेशनपासून पण येऊ शकतात. हे नरे पार्कचं मैदान आहे ना मध्येच आहे. शेवटची तारीख आहे 9 फेब्रुवारी 2025 आणि वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. तर चला मग आता पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करूया. आणि काही आपल्या इकडे स्टॉल आहेत ना मिस झालेले आहेत, काही फूड स्टॉल पण बाकी होते, त्यासाठी आहे ना आपण हा परत व्हिडिओ करतोय. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, हे सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला गेट दाखवतो. माणदेशी महोत्सव 2025 हा गेट नंबर 1 आहे. हे नरे पार्कचं मैदान आहे. हे नरे पार्क मैदान आहे आणि खूपच छान हे प्रदर्शन आहे. नक्की तुम्ही एकदा भेट द्या इकडे. हे बघा, हे का ठेवले? असेच ठेवलेत का? असेच ठेवलेत, छान. हा बरोबर, गावच्या सारखं वाटलं पाहिजे त्यासाठी. अच्छा, सेल्फी पॉइंट आहे काय? हे बघा, इकडे आपल्याला मका सगळ्यात पहिले भाजून देतात. हे बघा, इथे जी भट्टी आहे, हे बघा, सुंदर रांगोळी काढलेली बघा, छान रांगोळी आहे. हे बघा, आणि हा बोलतात ते सेल्फी पॉइंट आहेत. तेव्हा इकडे सेल्फी आपण घेऊ शकतो. छान आहे, मस्त. हे बघा, हे सेल्फी पॉइंट आहे पूर्ण. हे बाळ बघा आतमध्ये, छान. हे बघा, मस्त छान. हे असे सगळे एक्झिबिशन आहे. हे असे रो आहेत, तुम्ही बघू शकतात एक एक. आणि या साईडला आहे बघा फूड स्टॉल आहे तिकडे. चला आता मग फूड स्टॉलकडे जाऊया आपण, डायरेक्ट फूड स्टॉलला जाऊया आपण. हा सगळ्यात पहिले श्रीराम समर्थ कुल्फी यांच्याकडे. कशी आहे दादा कुल्फी आपल्याकडे? मावा कुल्फी 30 वाले, गुलकंद पाव पिस्ता 30 ला, पंजाबी 35 मध्ये, मुंबई चौपाटी 50 वाले, मटका 40 मध्ये. आमच्याकडे कुल्फ्या वेगवेगळ्या प्रदेशाच्या कुल्फ्या आहेत. गुलकंद पाव, पिस्ता, सीताफळ, छान. परत अशा एक गुलकंद मध्ये येते अशी. ती कशामध्ये येते? ही पंजाबी मलाई कुल्फी आहे आमची, अशी 35 वाली आहे. गुलकंद ही मलाई कुल्फी आहे आपली. परत तुम्हाला बघायची असेल तर गुलकंद मध्ये आपल्याकडे चांगली कुल्फी आलेली असतात. गुलकंद मध्ये? हा, गुलकंद आहे 30 मध्ये आले. पान बी आहे, मध्ये आहे, चांगले फ्लेवर आहेत. सीताफळ सुद्धा आहे, पेरू आहे, टाको त्यांना देतो तुम्हाला. गुलकंद आहे, पिस्ता आहे, पान आहे, अशा वेगवेगळ्या कुल्फ्या आहेत. आवडली ना? अच्छा, कशी टेस्ट आहे ताई एकदा सांगा. छान आहे. कोणती तुम्ही खाता ते? मलाई पंजाबी. अच्छा, मलाई पंजाबी ड्रायफ्रूट चांगली आहे काय? बल्ले बल्ले कुल्फी, तिचं नावच बल्ले बल्ले आहे. ओके, ही कितीला आहे? 30 ला आहे काय? छान. पहिला स्टॉल आहे यांचा. चला, थँक्यू. हा बघा, इकडे काय ताक आहे, मठ्ठा 25 रुपयाला आहे काय ग्लास, आणि लस्सी 40 रुपयाला आहे. प्लेन ताक 20 रुपये. अच्छा, प्लेन ताक 20 रुपये आणि मसाले ताक 25 रुपये. आणि या साईडला आहे बघा, इकडे आता काय स्टॉल लागतोय का तुमचा अजून? तयार आहेत का सगळं? काय कोथिंबीर वडी, वांगा भाकरी आणि ठेचा, शेंगदाणा पोळी. अच्छा, साबुदाणा वडा पण आहे काय? आणि झुणका भाकर. ही भाकर आहे ना? ते काय चपाती? ती शेंगदाण्याची पोळी आहे काय? ती कशी खायची? अशीच खायची काय? अच्छा, कितीला आहे ती शेंगदाण्याची चपाती? 30 रुपयाला आहे काय? अच्छा, साबुदाणे वडे बनतात आहे. अच्छा, ते तिकडे बनवतात काय? चालेल चालेल. कसे प्लेट साबुदाणे वडे? कसे वडे, कसे प्लेट आहे?
दही आणि चटणी येणार, साबुदाणे वडे 2 येणार 60 रुपयाला. चालेल. आलो. हा बघा, हा स्टॉल आहे जत्रेतील काय सातारी शेव चिवडा. अच्छा, भेळ कोल्हापुरी भेळ. कोल्हापुरी भेळ कशी आहे? भेळ कोल्हापुरी 50 रुपयाला आहे काय? आणि हे बघा इकडे एक स्टॉल आहे. कुठून आलात ताई आपण? पुण्यावरून आलेत. काय दाखवू शकतात मला याच्यात? मडक्यातलं चिकन आहे. अच्छा, मडक्यातलं चिकन, सुकं चिकन आहे. हे बॉयलर चिकन आहे. हे गावरान अच्छा, हे गावरान चिकन आहे काय? फिश फ्राय. कसं आहे चिकन? कशी थाळी आहे? ही गावरानची 350ला आहे, बॉयलरची 300ला आहे. काय काय येते त्याच्यामध्ये थाळी? त्याच्यामध्ये फ्राय येतं, रस्सा, 2 भाकरी, इंद्रायणी राईस. अच्छा, 2 भाकरी येतात हो, इंद्रायणी राईस. आणि इंद्रायणी राईस. चांगलं आहे, मस्त आहे. आणि हे कसं आहे? बांगडा कसा आहे? बांगडा फ्राय कसा आहे बांगडा? बांगडा फ्राय फक्त 300ला 2 पीस. बांगडा थाळी 300 रुपयाला. हो. त्यात काय काय येतं? फ्राय येणार 2 पीस, 2 पीस येणार. 2 भाकरी येणार, रस्सा आणि राईस. अच्छा, हे 300 रुपयाला काय? आणि कोणती कोंबडी वडे थाळी पण आहे 350 रुपयाला. हो आहे. कोळंबी फ्राय आहे 300 रुपयाला. 10 पीस येतात. 10 पीस येतात काय? पापलेट पण यांच्याकडे 300 रुपयाला. अच्छा, 1 पीस ना? चालेल. हा बघा, हा आहे कोल्हापुरी तडका. आणि कोल्हापुरी तडका, नमस्कार. आपण कुठून आलात? अच्छा, काय दाखवू शकतात मला याच्यात? अच्छा, पांढरा रस्सा. कोल्हापुरी हा पांढरा रस्सा. ठीक आहे. याच्यात हा तांबडा रस्सा. हे चिकन. त्याच्यात काय आहे? अच्छा, राईस. आणि हे सुरमईचे पीस. कशी आहे चिकन थाळी? कशी आहे चिकन थाळी? भाकरी घेतली तर 200, हा. वडे घेतले तर 250. आणि तांबडा पांढरा रस्सा त्याच्या थाळीसोबत येणार. अच्छा, त्यात थाळीसोबत आहे. थाळी. आणि सुरमईचा कसा पीस आहे तो? 300 रुपयाला. चांगला पीस आहे, मोठा. अजून काय काय आपल्याकडे? आज तर आमच्याकडे एवढेच आहे. अच्छा, आज एवढेच आहे. अच्छा, परवा मटन आहे. ओके. हा, उद्या गुरुवार आहे तर उद्या व्हेज आहे. सगळ्यांना व्हेजच. आणि मग शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस नॉनव्हेज. चालेल. इकडे पॉपलेट. हे बघा, पॉपलेटचा पीस बघा कसा आहे. सुरमईचा पीस आहे हा. कसा आहे पॉपलेटचा पीस? ये 200 में. हा, ते 200 आहे. और ये 300 में. अच्छा, पॉपलेट 300 आहे. इकडे काय आहे? वो झिंगे. हे काय याच्यात? हे सॉरी, पांढरा रस्सा, पिवळा रस्सा. हे अच्छा. पिवळा, हे पांढरा. हा पिवळा रस्सा आहे आणि हा तांबडा आहे. मटन ताट आहे. अच्छा, मटणाचं आहे काय? हे बघा, हे मटण आहे, सुकं मटण. याच्यात काय आहे? चिकन. हे बघा, सुकं चिकन. कशी प्लेट ताई आपल्याकडे? मटन नाही, 350 रुपये. त्यात मध्ये तुम्हाला मटन येणार, हे 2 रस्से येणार, 2 भाकऱ्या येणार, भात येणार. अच्छा. 1 जणाचं पोट भरून फुल जेवण. आणि चिकन कशी थाळी? चिकन 250 रुपये थाळी. 250 चिकन, 2 भाकरी, भात आणि 2 रस्से. आपण कुठून आलात? आम्ही इंदापूर. इंदापूरवरून. अच्छा, स्टॉल नंबर आपला काय? 153. हा. अंडा कढी आहे 150 रुपये. अच्छा, अंडा कढी 150 रुपयाला आहे काय? हा, अंडा कढी 150 रुपयाला. त्यामध्ये पण सेम आहे का? तसंच येतं का? भाकरी ते येणार तुम्हाला, 1 अंडे येणार, भाकरी, भात, अच्छा. 2 रस्से. चला, थँक्यू. बिर्याणी आहे. बिर्याणी पण आहे. कोणती बिर्याणी? दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. हा, आहे ना. कितीला आहे ती चिकन दम बिर्याणी? 200 रुपये. 200 रुपयाला फुल. हा स्टॉल नंबर आहे किती आहे? 154. अच्छा, आपल्याकडे काय आहे? व्हेज आहे काय? हा, बाजारी आमटी, भरलेला बांगडा आहे. याच्यात काय आहे? हे बाजारी आमटी. काय आहे? बाजारी आमटी. बाजारी आमटी. हा, करकमची स्पेशल बाजारी आमटी. कशावर खायची? हे सगळ्या डाळींपासून बनलेले आहे. म्हणजे कशी प्लेट आहे ती? आपल्याकडं सगळी पूर्ण प्लेट म्हणजे त्याच्यामध्ये भरीत येणार, बाजारी आमटी येणार, ठेचा, ही सगळी प्लेट 200. 200 रुपयाला. हेच आहे ना आपल्याकडे? हो.
अच्छा ठीक आहे. बघा हा स्टॉल नंबर आहे रेणुका माता महिला बचत गटांचा 155 नंबर आहे. आणि इकडे आपण बघतोय बघा थाली ही काय मासवडी आहे काय? अच्छा ही मासवडी आहे बघा. ही मासवडी प्लेट आहे पूर्ण. रस्सा आहे, भात आहे, भाकर आहे, पापड, सलाड आहे आणि मासवडी आहे. कशी प्लेट आहे ही? 150 रुपयाला आहे काय? 150 रुपयाला. आणि अजून काय आपल्याकडे? अच्छा आज एवढंच आहे. ओके चालेल. रस्सा एक्स्ट्रा लागला तर नाही. अच्छा रस्सा एक्स्ट्रा मिळेल काय? ओके. यामध्ये काय? अच्छा रस्सा आहे का तो? आणि यात? अच्छा भात आहे काय? ठीक आहे. नॉनव्हेज नाही आहे ना आपल्याकडे? नॉनव्हेज फक्त व्हेज आहे. अच्छा स्टॉल नंबर 155. कुठून आलात आपण? नाशिकवरनं. ठीक आहे. हा स्टॉल नंबर 156. आणि इकडे काय उकडीचे मोदक आहे. कसे आहेत मोदक? 25 लाख. आणि चहा आहे. अजून काय आपल्याकडे? अच्छा हे बघा यांच्याकडं काय आहे खमंग कुरकुरीत वडापाव आहे 25 रुपयाला. आणि मेवणीच वडापाव 30 रुपयाला आहे. चीज वडापाव 40. निलगा राईस पण यांच्याकडे 40 रुपयाला आहे. कडभजी आहेत 40 रुपयाला. चहा 10 रुपयाला आहे. हा रुचिरा धपाटा स्टॉलचं नाव आहे. 157 नंबर स्टॉल नंबर आहे. दही आणि हे काय? अच्छा ही उसळ. अरे बापरे ठेचा. काय आपल्याकडे काय मिळतं आपल्या स्टॉलवरती? स्टॉलवरती थालीपीठ मिळतं. थालीपीठ थालीपीठ कशी प्लेट आहे ती? 60 रेग्युलर आहे ती 60 रुपये आहे. मेथी पालक 70 रुपये. बीट 70 रुपये. अच्छा त्यात किती थालीपीठ येतात? एक थालीपीठ. दही येणार, ठेचा येणार, उसळ येणार. अच्छा ते बघा ते आता थाली. हे पूर्ण गावरान कडधान्यापासून बनवलेलं आहे. गावरान कडधान्य मसाले हे सगळं हे आहे. अच्छा ते बघा ते आतमध्ये ताई येतं ते थालीपीठ बनवतात तिकडे. अच्छा मसवडचे आहेत की तुम्ही? चालेल. 18 जिन्नसपासून तयार केलेलं थालीपीठ. ओके चला. स्टॉल नंबर आपला आहे 157 आणि हा स्टॉल नंबर आहे 158. आणि इकडे बघा आता काय मिक्सरमध्ये काहीतरी चालू आहे वाटण्यांचं. ही कोणती प्लेट आहे? व्हेज थाळी आहे ना? एक आहे मिक्स व्हेजिटेबल जिरा राईस आहे. भाकरी पाहिजे तर भाकरी पुरी चपाती जे हवे ते भेटेल. कांदा लोणचं आणि ठेचा. कितीला ही प्लेट आहे? हे 150 रुपये एक प्लेट आहे. 150 रुपयाला आहे. आणि हे आलू पराठा आहे. 2 आलू पराठे 80 रुपये. 2 आलू पराठे 80 रुपयाला. त्याच्यावर काय येणार? लोणचं. आणि हे चीज वडापाव. आणि आपली व्हेजिटेबल राईस आहे. दही पण येईल. अच्छा कशाबरोबर? अच्छा त्याच्यावर दही पण आहे ना. आणि हा चीज वडापाव कसा आहे? चीज वडापाव 40 रुपये. 40 रुपयाला. हे कसलं कालवण आहे? अच्छा तेच आहे ना आता दाखवलेलं ते. छान. स्टॉल नंबर 158. हा बघा हा स्टॉल नंबर 159 आहे. आणि हे बघा इकडे ताई आपल्याकडे काय स्टॉलमध्ये? आपल्या स्टॉलवरती काय मिळतं? काय आहे? अच्छा कशी प्लेट आहे? प्लेट कशी आहे? 200 रुपयाला. आणि हे मसाला पापड कसं आहे? 50 रुपयाला. यात तेच आहे ना सगळं? स्टॉल नंबर 160. इकडे पण मासवडी आहे. हा स्टॉल नंबर आहे 161. आणि आपल्याकडे काय स्टॉलवरती? छोले भटुरे. छोले भटुरे बघा हे भटुरे बघा साईज चांगली आहे. छोले भटुरे कशी प्राईस आहे? 100 रुपयाला. 2 भटुरे येतील ना आणि छोले. आणि काय बोलले पावभाजी कशी आहे? 100 रुपये पावभाजी. आणि हे काय अप्पे? व्हेजिटेबल अप्पे आणि चीज अप्पे. मग व्हेजिटेबल अप्पे कितीला आहेत? आणि चीज अप्पे किती येतात त्यात? 6 किंवा 7 पीस आहेत. अच्छा 6 किंवा 7. चांगला. स्टॉल नंबर आपला 161. हा 161 आहे. आहे दाबेली. दाबेली आहे. भाकर बाजरीची भाकर
दाबेली कशी आहे? 30 रुपये. आणि काय आहे? अच्छा ठेचा. हा स्टॉल नंबर 163 आहे. आणि हा आहे बघा. हा काय आपल्या स्टॉलवरती काय आहे? काय आहे? डोसा. अच्छा डोसा आहे काय? ओके. हा मेनू कार्ड आहे ना? हे बघा साधा डोसापासून यांच्याकडे 40 रुपये स्टार्टिंग प्राईस आहे. चीज मसाला कट डोसा 130 रुपयाला शेवटची प्राईस. चला स्टॉल नंबर यांचा 163. हा स्टॉल नंबर आहे यांचा 164. हा स्टॉल नंबर आहे 165. आणि हा स्टॉल नंबर आहे 166. बघा भरलेली भेंडी आहे नाही? हा भरली भेंडी आहे, वांग्याचं भरीत आहे, हा ही भरलं वांगा आहे, वांग आहे, ते ठेचा आहे, ठेचा, भाकरी. भाकरी आहे, बाजरी. हा मेनू कार्ड आहे का तुमचा? ही थाळी हे बघा थालीपीठ आणि उसळ दही एक थाली. आमचा मेनू आहे. स्टॉल नंबर 166. हे बघा इकडे पण काय आहे आपल्याकडे? हे काय पुलाव आहे काय? हा पुलाव आणि कच्ची दाबेली. अच्छा हे बघा पुलाव व्हेज एक डिश 100 रुपयाला आहे. कच्ची दाबेली एक 40 रुपयाला आहे. चीज दाबेली 50. आणि काय 2 दाबेली 70 रुपये. अच्छा 2 घेतले तर 70 रुपये. अच्छा 10 रुपये डिस्काउंट. 10 रुपये डिस्काउंट. चीज दाबेली. हा बघा हा स्टॉल आहे आपला इकडे. हे बघा मांडा पोळी, मस्त कट आमटी, ही खीर, भजी, कुरडाई, पापड. कसं आहे ही प्लेट पूर्ण? हे 250ला. हे काय आहे? भात आहे काय? अच्छा कट बरोबर खायला. ह्याच्यात काय आहे? अच्छा उकडीचे मोदक. कसे मोदक? अच्छा 80ला 2. मांडा पोळी 150ला. हे बघा मांडा पोळी फक्त 150 रुपयाला आहे ना? आणि ते आहे ना हा डाळबट्टी. कशी ती डाळबट्टी? 100ला प्लेट आहे. डाळ येईल बट्टी. अच्छा 100 रुपयाला प्लेट आहे. कढी खिचडी आहे. कढी खिचडी पण आहे. कढी खिचडी कितीला आहे? 100ला प्लेट. ती पण 100 रुपयाला. बघा आईने 2-2 मांडा लावलेले आहेत. आणि आतमध्ये पण तिकडे जेवण चालू आहे बनवणं. आणि वरनं मस्त ताई तूप टाकतात आहे ना? तूप ना वरनं. हा ते काय बघा अमूलचं तूप. ते पण मांडा पोळी आहे ना मी पहिल्यांदा खाल्ली लालबागमध्ये फूड फेस्टिवलला. पण मला एवढी आवडली त्या कट बरोबर जबरदस्त. आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली होती. छान. आणि हे बघा हे आहे स्टॉल नंबर 169. हे काय आहे ताई? हे कोबी मंचुरियन. अच्छा मंचुरियन आहे. आणि भाकरी आहे काय? कडक भाकरी आहे काय? कडक पण आहे साधी पण आहे. कडक भाकरी कितीला आहे? कडक भाकरी 20ला आहे. 20ला आहे. आणि ती प्लेट? प्लेट 100ला आहे. 100ला. येणार आणि ही पण 100ला आहे. ही पण 100ला. खरडा. अच्छा अच्छा उसळ आणि खरडा त्यामध्ये अजून ऍड होतील. हो. चालेल. स्टॉल नंबर 170. हे काय आहे? खपली गहू खायचे खीर आहे. अच्छा ही त्याची खीर आहे. ओके जी म्हणजे तू दाखवण्यासाठी ठेवलंयस ना? विकायला सुद्धा आहे. अच्छा विकायला सुद्धा आहे काय? हा हा ठीक आहे ठीक आहे. कशी आहे खीर? कशी आहे? 60 रुपयाला आहे काय? ड्रायफ्रुट्स आहेत. हा ही काय शेंगदाणे चटणी आहे काय? किती? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो सोलापूरची. छोटं पण आहे, अर्धा किलो. अच्छा पाव किलो अर्धा किलो. आणि बघा कडक भाकरी पण आहे. बाजरीची आणि कोणती आहे? ज्वारीची आहे. कशी आहे कडक भाकरी? 100ला 5 आहेत. बिस्किट भाकरी पण आहे उद्यापासून. अच्छा उद्यापासून. कोणती भाकर? बिस्किट भाकरी. बिस्किट भाकरी म्हणजे ते चाट सारखे करायचे. नाही मला नाही माहिती. हा अच्छा का ते वेगळं. आणि ही शेंगदाण्याची आहे ना चपाती? कितीला ही चपाती? 40 रुपयाला आहे. गोड असते काय ती शेंगदाण्याची चपाती? अशीच खायची असते काय? तूप लावून काय? अच्छा चला चांगलं आहे. हो हो चला.
बघा हा स्टॉल आहे कंदी पेढ्याचा. इथे बघा कंदी पेढे आहेत, मावा पेढा आहे आणि इकडे बघा चिप्स आहेत. हे बघा इकडे डोसा आहेत, हे सगळे लोणी डोसा आहे, उत्तप्पा आहे ना, डोसा उत्तप्पा सगळे आहेत का तुमच्याकडे? लोणी डोसा पण एक आहे. आणि ही बघा पाणीपुरी हाऊस स्पेशल कोल्हापुरी भेळ. कशी आहे भेळ आपल्याकडे? 70 रुपये भेळ 70 रुपये. कोल्हापुरी भेळ तुम्ही खाऊन बघू शकताय. म्हणजे लोक एक घेत आहेत, टेस्ट साठी घेत आहेत, 3-3, 4-4 आणि परत मग इथेच बसून आहे की नाही घेत आहेत पण आणि घेऊन पण जात आहेत. अरे वा, चला चांगलं आहे. आणि पाणीपुरी पण इकडे पाणीपुरी पण आहे, कोल्हापुरी पाणीपुरी टेस्ट पण अतिशय सुंदर आहे. चला नक्की विजिट द्या इकडे. स्टॉल नंबर 174ला. 174. चालेल, थँक्यू. आणि हे बघा इकडे सगळे ऊसाचा रस आहे, लाईनीमध्ये गाड्या आहेत. 20 रुपयाला हाफ आहे, 30 रुपयाला फुल आहे. आणि आता आपल्याला काहीतरी स्टॉल आपले राहिले तिकडे पहिल्या रूममध्ये, तर ते आपण स्टॉल कवर करायला जाऊया तिकडे. ते समोर आपण बसू शकतो. हे बघा तिकडे बसून आहे ना, हे समोर स्टेज आहे. आता मला वाटतं काहीतरी प्रोग्राम आहे ते बघा. हा स्टेज आहे पूर्ण आणि इकडे बघा सिटिंगचं केलेलं आहे. चला आता आपण त्या साईडला जाऊया. नंदी बघा, कुठून आले दादा आपण? बारामती. जबरदस्त आहे हो. लहान आहे अजून? हा, त्याला अजून 4 वर्ष बाकी मोठा व्हायला. काय बोलतात? हा किती वर्षाचा आहे? हा आता 5-5.5 वर्षाचा आहे. 5-5.5 वर्षाचा आहे. पण मगाशी उभा होता ना, माझ्याहून हाईट आहे. हा तो अजून नाही मोठा होणार आहे. शिंग जाड होणार, शरीर उंच होणार. कमीत कमी 8-7-8 फुटी होईल. 7.5-8 फुटाचा होईल. म्हणजे पण बारामतीवरूनच आलंय का? अरे बापरे. हा तुमच्या स्वतःचा आहे ना? हा माझा आहे. अच्छा. कितना का कीमत इसका कीमत नहीं होता. ऐसा कोई फंक्शन होता है तो उसमें कार्यक्रम बनता है, उधर जाएगा ना प्रदर्शन के लिए, तो उसका सुंदरता देख के लोग उसकी कीमत करता है. कोल्हापुर में एक बार इसका कीमत 3 लाख रुपये हुआ था. छान आहे पण मस्त आहे. हा एकच एक असं तुमच्याकडे काय आहे असे अजून? हे आता तयार घेतलं. पहिले एक होतं ते कोल्हापूरच्या गौशाळामध्ये वारले. हा तिथे सोडला होता. अच्छा. मग आता हा दुसरा आहे तुमच्याकडे? आता त्याच्यानंतर हा आणला. हा आणला काय? छान, जबरदस्त. भरपूर मोठा होता. हा 80% माणूस होता. काय बोलतात? 20% फक्त बैल होता. एवढा ज्ञानी होता. म्हणजे एवढा समोरचं म्हणजे एवढा सगळं टोटल जेवढं माणसाला कळतं तेवढं त्याला कळणार. एवढा ज्ञानी होता. छान, सुंदर पण शांत एकदम. लय शांत. हे जातं शांत असतं. हा नाही, मी मगाचपासून आता सकाळी झालोय बघतोय ना, एकदम शांत आहे. सकाळ जर ना आता शिक बसलोय. हा आता शिक बसलाय. मी तेच बोलणार होतो, काय सकाळपासून तिकडे उभाच होता तो. छान छान मस्त. चला थँक्यू. धन्यवाद. बघा इकडे बैलगाडी अशी ठेवलेली आहे. हे आपण सेल्फी पॉईंट आहे. आपला सेल्फी पॉईंट आहे. इथं सेल्फी घेऊ शकतो आपण. खाली बघून चाला. मगाशी पडलो मी मानदेशी. हे बघा छान अशी रांगोळी काढली आहे. हे बघा इथं हे सगळे आजी आपले बसले आहेत जात्यावरती. मगाशी आहे ना गाणं गात होते, मस्त जात्यावरती दळत होते. खूप सुंदर छान एकदम असे मस्त बसलेले आहेत लाईनीत. छान मस्त वाटलं. मगाशी रांगोळी पण एकदम सुंदर काढलेली आहे. आणि हा बघा हा जो स्टॉल आहे. नमस्कार, कुठून आलेत आपण? सातारा जिल्हा, मान तालुका. एका हळदी कुंकू व मंगळसूत्र यांच्याकडे मिळेल. कसं आहे? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. हे 100 रुपये पाव. 100 पाव. हे 150 रुपये. हे 150 रुपये पाव. हे 200 रुपये. हे 200 रुपये पाव. कशापासून बनवलं? हळदीपासून. ह्याचा स्मेल बघा थोडासा. नाही आला आत्ताच आला. हां हळदीपासून बनवलं ना. 150 रुपये पाव तो ओरिजिनल. हे 200 रुपये. अच्छा ते 200 रुपये पाव. हे 150 रुपये पाव. हे 120 रुपये. 120 रुपये पाव. हे असं लावलं की असं ह्याचा डाग राहत नाही, केमिकल युक्त आहे. अच्छा. आणि हे कसे आहेत मंगळसूत्र? ते घेईन असं किती रुपये स्टार्टिंग आहे? सुरुवात काय प्राइस आहे? 100 रुपयेपासून. 100 रुपयापासून आहे ना. छान, चला धन्यवाद. इकडे बांगड्या भरून मिळतील ना इकडे. हे बघा हे एक मस्त आहे इकडे. इकडे स्वतः लाईव्ह बनवतात हे आहे ना, लाईव्ह बनवतात ते बघा आता चालू आहे.
आता पॉलिशिंग आता ते देतात. अच्छा, या अंगाची मालिश करण्यासाठी आहे काय? अच्छा, ते बनवतात ते. काय हात बसला असेल ना तुमचा, जबरदस्त. फटाफट करतात या. रोजचं आहे, रोजचं आहे. कोणतं लाकूड आहे पण हे? बाबळ. अच्छा, कोलपाट कसं आहे? 700 रुपये. आणि हे लाटणं 100 रुपये. हे शंकरपाड्याचे 100. आणि हे 200. अच्छा, 200, 150, 120. 80. अच्छा, ती 200 रुपये. ही होमाची पोळी. हा हा हा. हवन करताना ना कितीला आहे? ते 125. 125 रुपये. आणि हा बघा, हा जो स्टॉल आहे तिकडे आपण बघू शकतो. हे बघा जात आहे. हे बघा खलबत्ता पाट आहे, दिवे आहेत, खूप सुंदर सुंदर यांच्याकडे. छान. नमस्कार ताई. नमस्कार. आपण कुठून आलात ताई? नाशिकवरून आलात. अच्छा, काय काय आपल्याकडे मिळतं? माझ्याकडे मेटल, स्टोन आणि क्रिस्टल मध्ये प्रोडक्ट आहे. स्टोन मध्ये सगळ्या दिव्यांमध्ये व्हेरिएशन्स आहे, भातुकली सारखे प्रकार आहेत, फीचर्स आहेत. कसं स्टार्टिंग काय प्राइस आहे? सुरुवात 200 पासून सुरू होतं. 200 रुपयापासून सुरुवात आहे. हे काय ताई? हा डायनिंग सेट आहे. भातुकलीचा सेट आहे. हा डायनिंग सेट कितीला आहे? हा 1650. 1650. आणि हे कितीला आहे? हा 1250. 1250. हा बघा, हा किती 4 वातीचा आहे ना? हा कितीला आहे? हा 1250. आणि हे तुळशीच आहे ना? वृंदावन आहे ना? मग त्यात दिवा आपलं. अच्छा, छोटा दिवा पण मिळेल. ओके. कितीला आहे? 2250. आणि हे कितीला आहे पूर्ण सेट? हा 1850. आणि याची काय प्राइस होते चालू? 1450 रुपयाला आहे. सागाचा दांडा लावलेला आहे. स्टार्टिंग प्राइस आहे 1450 रुपये. आणि हे अच्छा, हा 850 रुपयाचा. छान आहे. यांचा जर काही जर पाहिजे असेल तर नंबर ओनली व्हॉट्सअप फक्त आहे बघा, 9545526334. हा नंबर आहे त्यांचा. धातुकलीमध्ये घेतलं तर 1850ला पूर्ण सेट आहे. कितीला? 1850. सुंदर. सूप पण आहे इकडे. सूप पण आहे. सूप आहे. हे छोटंसं उदबत्तीचं अगरबत्तीचं आहे ना हे? ही सरस्वती पाटी आहे. सरस्वती पाटी आहे. सगळ्यात छान हॉट प्रोडक्ट म्हणू आपण. युजफुल आहे. बाथ स्क्रब आहे. फूड स्क्रब. याचं काय होतं ऑफर? अंग घासण्यासाठी. हा बाथ स्क्रब म्हणून. कितीला आहे? तो 100 रुपीज आहे. हा 100. त्याच्यामध्ये एवढ्या साईजेस आहे, डिझाईन आहे. हा साबणासारखा त्याचा शेप आहे. छान बनवलाय. आपण असं कोणताही गोल दगड घेतो किंवा काही आपण त्यासाठी चांगलं आहे. छान. स्टॉल नंबर आपला 12 आहे ना? हे बघा, हे आता समोर स्टॉल बघतोय बघा. हा टेराकोटा आर्ट आहे. नंबर आपण वरती बघू शकतो 9860004289. आणि हे बघा, ही सगळी इकडे अशी भांडी आहेत आपल्याला. आता ही भांडी बघूया आपण वापरायची आहेत. ही कितीला आहे दादा? कोशेगाव. अच्छा, कोशेगाववरून आलेत का? काय याच्यामध्ये सुरुवात कितीला आहे? 70 रुपयापासून. 70, 100, 150, 250, 550 पर्यंत आहे. अच्छा. आणि तुम्ही इकडे स्वतः बनवतात ना? अच्छा. अरे या बघा, हा एक स्टॉल राहिला आपला. इकडे बघा झाडू आहेत. हा हे बघा, झाडू आहे. काय प्राइस आहे ताई झाडूची? 60. हे 200, 100. आणि हे लोखंडाचे आहेत ना सगळं? लोखंड आहे ना? कितीला आहे? गावडीच आहे.
दावडीचं आहे. हा दावडी लोकल गहू अच्छा, कितीला आहे? 460. 460. हा तवा 420. 420. 50. अच्छा, हे कितीला आहे? 50 रुपये. 50 रुपयाला. काय? काय होणे करता दुर्गतीने बोलून. अच्छा, हा चुलीवर ठेवायचं घास. चुलीवर ठेवण्यासाठी आहे. हे कितीला आहे कढई? 460. 460. आणि हे माप 120. 120 रुपयाला. हा, ते गहू मोजायचे. किलोचं आहे का ते? किलोचं आहे ना? हे अर्धा किलोचं आहे काय? अच्छा, ते पावशेरचं आहे. वाटी 100 रुपये. ही कितीला आहे? मेहंदी कालवायला. मेहंदी कालवायला. फोडणी द्यायला. फोडणी तडका द्यायला. तडका द्यायला. कितीला आहे ही? घालून शिकून घ्यायला. ही कितीला आहे? 360. 360. आणि ही 100 रुपये. 100 रुपये. आणि तुमच्या हाताखाली काय आहे ते? ध्वजाचं आहे. आप्याचं आहे ना? पण ते कोणतं बिडाचं आहे का ते? दीडाच आहे. बिडाचं आहे. कितीला आहे ते? 540. 540. चला, आजी कुठून आलेत आपण? कुठून आलेत? बसवड सातारा जिल्हा. बसवड सातारा जिल्हा. ठीक आहे. आजीचा नंबर आहे 727 63 0 63 18. चला, आता बघा इकडे पण आहे बघा, दादा बनवतात ते बघा, काम चालू आहे. ठीक आहे. कुरवडीचं पीठ असं का? अच्छा, पीठसाठी आहे. कितीला आहे? पप्पा हे केवढं आहे? 200 रुपयाला. हे मसाजचं आहे ना? हा, ॲक्युप्रेशर. कितीला आहे? 500 रुपयाला. हे बघा, दादा इकडे बनवतात. चांगला आकार देतात. हे बघा, इकडे आहे आपलं आता घोंगडी. हे बघा, घोंगडीचं आहे ना? किती बाय किती आहे दादा ही घोंगडी? घोंगडी आपल्या घेण्यावर आहे. 2x4 आहे, 3x6 आहे. 2x4 कितीला? 2x4 500 रुपयाला बसते ते. हा. आणि हे 3x6ची 700 रुपयाला बसते. आणि 4x8 आहे ते 1400 रुपयाला. अच्छा. त्यामध्ये जावळ लोकर मध्ये लहान पिल्लाची लोकर असते ती 2500 रुपयाला बसते ते. ओके. अच्छा, घेईल तसं रेट आहे, क्वालिटीवर ह्याच्यावर रेट आहे. हे आपल्या खाली खाली हातरासाठी खाली यात्रांचं आहे ना हे? हे कितीला आहे? हे 1500 रुपये. 1500 रुपयाला. किती बाय किती आहे? हे 3x6. 3x6. चालेल. आणि हे बघा इकडे आहे, आता आपण बघतोय सगळे दगड. दादा इथे इकडे कितीला आहे? 900 रुपये. आणि छोटी साईज दादा ही कितीला आहे? 700 रुपये. आणि हे वाला 450. हे बघा, हे छान आहे, छोटा अद्रक बिद्रक. हे कितीला आहे दादा? 200 रुपये. खाली जात आहे. हे कितीला आहे छोटंवालं? हा दादा? हा, 500 रुपयाला आहे. सुंदर आहे. छान. हे बघा, इकडे कोल्हापुरी स्टॉल आहे. या साईडला पण मातीची भांडी आहेत. हे बघा, आणि इकडे दादा आहे ना आपल्याला लाईव्ह बनवून दाखवतात. तुम्ही बनवता स्वतः ना? तुम्ही कुठून आलेत? हा दादा, कुठून आलेत तुम्ही? कुठून आलेत? इंदापूर. कितीला आपल्याकडे? काय प्राइस, काय किमतीमध्ये? हा, कितीला आहे घोंगडीची? काय प्राइस आहे आपल्याकडे? ही काय आहे? घोंगडीच आहे. ही किती बाय किती आहे? 4x6 आहे, 5x8 आहे. 4x6. ही कितीला आहे?
5 बाय 8 कितीला? 3000. 2200 रुपयाला 4 बाय 6. पांढऱ्या लोकरीला कलर केलेला आहे. हा ही छान आहे हो. ही कितीला आहे? 2200 रुपयाला. हा कितीला आहे? 1000 रुपयाला. हँडमेड आहेत ना? तो दादांचा नंबर आहे तो. कोंबडी आहे 500 रुपयापासून 5000 पर्यंत कोंबडी आहे. अच्छा, घोंगडी 500 रुपयापासून ते 5000 पर्यंत आहे. छान. हे 500 रुपयाला कोंबडी आहे. ही 500 आहे काय? हा हे घेतली तर तुम्ही बघा 4 बाय 11 आहे. 4 बाय 8. 11 अच्छा, 4 बाय 11. 1200 रुपयाला. ही मोठी कोंबडी आहे कोकणात वगैरे अच्छा, ही 1200 रुपयाला. घेतल्यानंतर पाऊस वगैरे काही लागत नाही. छान. 1200 रुपयाला नाही? 4 बाय 11. 4 बाय 11. आणि बघा हे इकडं दादा स्वतः बनवत होता. हा, स्टॉल नंबर किती आपला? 7 आहे ना स्टॉल नंबर? हा बघा, स्टॉल नंबर 7. चला, हे बघा, हातमाग घोंगडी व जैन उद्योग. घोंगडीचे फायदे: धार्मिक विधी, मणक्यासाठी, पाठीसाठी, रक्त विसरण, घोंगडी बैठकीसाठी, थंडीपासून संरक्षणासाठी, योगासनासाठी. स्टॉल आहे, मस्त आहे, छान आहे. यात आपण सगळं प्रॉपर कव्हर केलेलं आहे. तर चला मग मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नव्याने श्री स्वामी समर्थ, श्री गुरु दत्त. बाय बाय.